ख्रिसमस निमित्त आमदार सतेज पाटील यांनी आज वाइल्डर मेमोरियल चर्च इथं भेट दिली। त्यांनी ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं चर्चमध्ये आयोजित प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला। त्यानंतर त्यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी नम्रता देवाकडे घेऊन जाते हा येशू ख्रिस्तांचा संदेश आजच्या काळात खूप महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। नम्रता ही होणे हे येशूने सांगितलेले आहे। त्याच पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये जगलो तर निश्चितपणे चांगलं काम आपल्या हातून होऊ शकतं हे मी मानतो। मगाशी आपण बोलताना सांगितलं आणि याच अनुसारानं आपण सगळ्यांनी देखील हा बंधुभाव वाढवावा। लोकांच्यामध्ये द्वेष जो निर्माण झालेला आहे तो द्वेष बाजूला ठेवून एकमेकांबद्दल प्रेमाची भावना जी येशूने सांगितलेली आहे ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी करावा। डेथ ऑफ इगो इज बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ आपण असं म्हणतो आणि मला वाटतं त्याची सुरुवात ख्रिसमसपासून आपण चांगल्या विचार चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण करूया। आयुष्य एकच असतं, त्या एका आयुष्यामध्ये आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या भविष्यकाळात करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा माझ्या वतीनं आणि सर्व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो। यावेळी वाइल्डर मेमोरियल चर्चचे रेव्हरंड डी.बी. समुद्रे यांनी उपस्थित ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन केलं। याप्रसंगी रेव्हरंड चिनाय काळे, रेव्हरंड अशोक गायकवाड, वाइल्डर मेमोरियल चर्चचे चेअरमन विक्रम चोपडे, ट्रस्टी रजनीकांत चोले, सुशील आष्टेकर, अमोल आष्टेकर, मनीषा गायकवाड, आशुतोष बेडेकर, अतुल रुकडीकर, संदीप थोरात, विनय चोपडे, शकुंतला चोपडे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।